सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन कडक शासन करणार हे जाणीवपूर्वक होतंय का बघावं लागेल। कोटलामधील घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया। आय लव्ह मोहम्मदचा एवढा विरोध का? महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू। मराठा ओबीसी बंजारा धनगरांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न। काठोरमधील घटनेनंतर इम्तियाज जलील यांचा आरोप। आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। जालन्यामध्ये गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी शिरलं। खबरदारी म्हणून 2 दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। नंदुरबारला ऑरेंज अलर्ट जारी। 3 दिवसानंतरच्या पावसानं नंदुरबारमध्ये खूप नुकसान। नुकसानाचं क्षेत्र पुन्हा वाढण्याची शक्यता। पुरामुळे राज्यात 41,000 नागरिकांचं स्थलांतर। राज्यभरात स्थलांतरितांसाठी 147 निवारा केंद्र। अतिवृष्टीनं 27 सप्टेंबरपर्यंत अंदाजे 26 लाख हेक्टरचं नुकसान, तर संपूर्ण खरीपात नुकसान झालेलं क्षेत्र 52 लाख हेक्टरवर पोहोचल्याचीही माहिती। राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारी चतुर्श्रेणी कर्मचारी 50 कोटी देणार, तर सिद्धिविनायक ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 10 कोटींची मदत। रूपा पब्लिकेशन्सला संविधानाच्या लाल काळ्या रंगातील पॉकेट आवृत्तीचं प्रकाशन आणि विक्री करण्यास हायकोर्टाची बंदी। ईस्टर्न बुक कंपनीनं दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान आदेश।